डेकोरेशन केलेलं होतं, ते पण मनी प्लांटनी छान. आणि इथे एक खांब होता. त्यानंतर ना आपल्याला डायनिंग टेबलची इथे जी लाईट आहे ती पण वेगळी दिसते. मोठं स्लायडिंग डोर बसवलेलं आहे, त्यामुळे आम्ही ही इटलीवरून खास ऑर्डर केलेली आहे, जी आपल्याला बाहेर बिलकुल दिसत नाही. आताचं जे किचन आहे ते सी शेपमध्ये बनवलेलं आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण खूप छान आहोत, अगदी मस्त मजेत आहोत. आज मी खास व्हिडिओ घेऊन आलेले आहे. जेव्हापासून रिनोव्हेट झाले घर, आम्ही पुन्हा इथे राहायला आलो आहे, तेव्हापासून सतत प्रत्येक ब्लॉग खाली कमेंट येते की तुम्ही जे घराचे चेंजेस केलेले आहेत ते आम्हाला दाखवा, त्या घराची होम टूर द्या. आणि आज फायनली तो व्हिडिओ घेऊन मी येत आहे. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. खूप सगळ्यांनी मला यासाठी शुभेच्छा पण दिल्या होत्या, कारण की घराचं काम आपण जेव्हा काढतो तेव्हा खूप सारा पेशन्स लागतो, खूप वेळ जातो. आणि यामध्ये आम्ही काय काय चेंजेस केले ते आज तुमच्याबरोबर शेअर करतो. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मेन डोअरमधून आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर हा जो पॅसेज दिसतोय, यामध्ये खूप सारे चेंजेस केलेले आहेत. तर येथे आपल्याला आल्याबरोबरच प्रत्येक घरामध्ये जसं दिसतं त्यानुसार येथे हे आहे आपलं लाईटचा सगळा मीटर बॉक्स आणि त्याचं कॅबिनेट आहे. तर आम्ही घरातील सगळ्या वायरिंग बदललेल्या आहेत, कारण जे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि वायर आतून जाते भिंतींच्या आतून, त्यामुळं जेव्हा घराचं संपूर्ण काम काढतो तेव्हा ते करून घेणं फार गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही सगळ्या घरातील संपूर्ण लाईट्स पूर्ण घरातील चेंजेस केलेले आहेत. आणि ते अशा प्रकारे दिसतो हा सारा कॅबिनेट. तर येथे आल्यानंतर ना हे आपलं जॅकेट अडकवण्याचं कॅबिनेट आहे, त्याचबरोबर शूज रॅक आहे. आणि हे खूप छान प्रकारे आम्ही आता हे बनवून घेतले. सुरुवातीला जे आपला हा भाग होता तो पूर्ण ओपन होता, वरती आम्ही जॅकेट्स हँग करायचो आणि खाली शूज रॅक होतं, परंतु आता हे अशा प्रकारे सगळं बनवून घेतलेलं आहे. त्यामुळे इथे सगळे शूज झाकले जातात, सगळे जॅकेट्स अडकवून व्यवस्थित हा भाग बंद राहतो आणि छान नीटनेटके सगळं दिसतं. तर अशा प्रकारे हे आम्ही खूप मोठं कॅबिनेट बनवून घेतलेलं आहे. इकडे आल्यानंतर ना उजव्या हाताला हा आपला मिरर, येथे काही जास्त चेंजेस केलेले नाही आहेत. आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की येथे आम्ही हॉलमध्ये या वेळेला वुडन फ्लोअरनं बसवता फरशी टाकलेली आहे, जिच्यामुळे खूप रिचनेस येतो घरामध्ये आल्याबरोबर. खूप सुंदर अशा प्रकारे आणि एकदम मऊ अशी एकदम मऊसूत नाही आहे, ज्याच्यामुळे घसरण्याचे चान्सेस फार कमी आहेत. एकदम रफ आहे, परंतु दिसायला खूप सुंदर आहे ही फरशी. आणि इथे आल्याबरोबर तुम्हाला इथे दिसत असेल हे कार्पेट कट करून इथे अशा प्रकारे बसवले. आणि याच्या खाली आपला जे वॉटरचा मीटर असतो तो आहे, तर इथून ओपन करून तुम्ही खाली जाऊन मीटरचं रीडिंग वगैरे घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे छान प्रकारे आम्ही ही लॉबी छान डेकोरेट केलेली आहे. आणि डचमध्ये ही जो पॅसेज आहे किंवा जो एंट्रन्स आहे त्याला हॉल असं म्हणतात. तर येथे आल्यानंतर ना आपल्याला दिसत आहे खूप मोठा असा बदल, कारण की याआधी आपण एंट्रन्स करून आतमध्ये आल्याबरोबर येथे जिन्याच्या येथे अशा प्रकारे खूप मोठं डोअर होतं, ज्याला छान ग्लास होती, डेकोरेशन केलेलं होतं, ते पण मनी प्लांटनी छान. आणि इथे एक खांब होता, त्या खांबाला मी सगळे मनी प्लांट गोल 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 करत अशा प्रकारे त्याची कमान बनवली होती आणि खूप सुंदर दिसत होतं. परंतु आम्ही आता जेव्हा रेनोव्हेट केलेलं आहे घर, तेव्हा हा दरवाजा येथे बसवलेला नाही आहे, कारण की आता तुम्ही बघत असाल त्यामुळे खूप मोठी स्पेस वाढलेली आहे. आणि हा ओपन कॉन्सेप्ट जे आहे हे आम्हा दोघांना खूप आवडले, कारण खूप मोठं घर दिसते त्यामुळे आता आम्ही सध्या दोघंही द्विधा मनस्थितीत आहोत की येथे आपण डोअर बसवावं की नाही, कारण खूप छान वाटतंय, एकदम ब्राईट वाटतंय, मोठं घर वाटतंय. त्यामुळे आता सध्या तरी आम्ही हा प्लॅन कॅन्सल केला इथे डोअर बसवण्याचा, परंतु आम्हा दोघांनाही खूप छान वाटतंय की विदाऊट डोअर. तर अशा प्रकारे चेंज केलं. आणि त्याचबरोबर येथे जो खांब होता ज्याला मनी प्लांट लावलेलं होतं आणि इथे मनी प्लांटची कुंडी होती, तर तो पोल पण आम्ही या भिंतीमध्ये घातलेला आहे आतमध्ये, जेणेकरून एक पोल हाईट झाला. आणि त्याचबरोबर
कॅबिनेट आहे त्याची पण लांबी वाढलेली आहे, ही भिंत पुढे आली आहे जराशी, ज्याच्यामुळे आमचा हॉल पण जरा मोठा झाला. जी ही भिंत आहे इकडे आपला टीव्ही असतो तर ती पण छान प्रकारे मोठी झालेली आहे. तर हा आहे आमचा सिटिंग एरिया आणि येथे आल्यानंतर ना स्ट्रक्चरली जास्त आम्ही काही बदल केलेले नाही आहेत, परंतु ही जी वॉल होती, जी टीव्हीच्या मागची वॉल आहे ती आम्ही पूर्ण तोडलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा ती बांधली आहे. जसं की आपल्याला पोल हाईड करायचा होता, त्याचबरोबर मागे शू रॅक आणि जॅकेटसाठी ते कॅबिनेट बनवलेलं आहे, ते बनवण्यासाठी ही वॉल पूर्ण चेंज केली, नवीन पुन्हा बांधलेली आहे. आणि त्याचबरोबर या वॉलला आम्ही येथे मस्त ॲक्सेंट कलर दिलेला आहे, जो टी व्हीच्या मागे आपण देतो त्यानुसार. टी व्ही अजून आम्हाला वॉल माउंट करायचा बाकी आहे, तो आता आम्ही सध्या आहे तिथेच ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपले सगळे पडदे चेंज केलेत. हे पडदे छान, कारण की आपल्या घरामध्ये खूप सारे प्लांट्स असतात, त्यालाच रिलेटेड आणि कलरला मॅच होईल अशा प्रकारे हे पडदे येथे बसवलेले आहेत, लावलेले आहेत. आणि मेन म्हणजे की हा आयक्यामधून छान असा लॅम्प आणलेला आहे, कारण रात्री आपल्याला खूप सारी ब्राईट लाईट नको असती थोडीशी, जेव्हा आपण टी व्ही वगैरे बघतो तेव्हा हा लॅम्प लावल्यानंतर ना छान डिम लाईटमध्ये आपण टी व्हीचा आनंद घेऊ शकतो, मूवी बघू शकतो. त्याचबरोबर हा सुंदर असा काउच घेतलेला आहे, मस्त असा 3 सीट सोफा आहे आणि ही चेअर अशा प्रकारे कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर एल शेप सोफा न घेता अशा प्रकारे 3 सीटचा सोफा घेतला आहे आणि एक चेअर घेतली आहे, जेणेकरून सगळे छान आरामात बसतात आणि जेव्हा गेस्ट येतात घरात तेव्हा अजून चेअर आपण इथे ठेवू शकतो, जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही आता सध्या सुटसुटीत, आणि मुलींना येथे बसून खेळता यावं त्यासाठी. आणि थंडीच्या दिवसात खूप थंड असतं, छान खाली बसून त्या येथे क्राफ्ट करतात, जेव्हा त्यांचे फ्रेंड येतात तेव्हा ते इथे बसतात, खेळतात, टी व्ही बघतात. त्यामुळे इथे छान कार्पेट पण या कलरला मॅच होईल असंच आम्ही येथे अंतरलेलं आहे. तर खूप छान, त्याच्यामुळे सगळं कलर कॉम्बिनेशननुसार ह्या साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि येथे असे छोटे छोटे चेंजेस केले. त्याचबरोबर सगळीकडे झाडं दिसतात, कारण की मला आणि यांना पण दोघांनी खूप सारी झाडं आवडतात, त्यामुळे सगळीकडे प्रत्येक कोपऱ्यात झाड सजलेलं आहे. हा आहे आमचा डायनिंग एरिया. येथे आल्यानंतर ना डायनिंग टेबल आणि चेअर जुन्याच आहेत, परंतु चेअरला जो रंग म्हणजे कवर बसवलेले आहेत ते मॅचिंग बसवले, जे आपल्या किचन कलरला सूट होतील. त्याचबरोबर मागे जो कलर दिलेला आहे, जो डायनिंग टेबलच्या मागचा जो कलर दिसतोय आपल्याला ॲक्सेंट कलर, तोही आपल्या किचनला छान रिफ्लेक्ट होणार आहे, किचनला मॅच होणार आहे, जेणेकरून असं एकदम वेगळं काही वाटणार नाही. आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर ना आपल्याला डायनिंग टेबलची इथली जी लाईट आहे ती पण वेगळी दिसते. जी जुनी लाईट काढून आता आम्ही ही नवीन लाईट बसवलेली आहे, जी संपूर्ण आपल्या डायनिंग टेबलला कव्हर करते आणि खूप सुंदर प्रकाश तो पडतोच. त्याचबरोबर तिचा लुक पण खूप छान आहे, असं एकदम बेलसारखा तो दिसतो त्याचा लुक. त्यामुळे आम्हाला बघता क्षणी ही लाईट आवडली आणि ती आम्ही चूज केलेली आहे. तर अशा प्रकारचा हा आपला डायनिंग एरिया. आणि एक गोष्ट नोटीस केली असेल तर खूप छान बदल झालेले आहेत, जे आम्हाला खूप आवडलेले आहेत, जेणेकरून समोरून आपण डायनिंग एरियामध्ये आल्याबरोबरच खूप मोठा बदल आम्ही केला, तो म्हणजे की ही वॉल, येथे आधी खूप मोठी विंडो होती आणि येथे आपला डायनिंग एरिया असायचा म्हणजे डायनिंग टेबल, आणि त्याच्या मागेच मोठी विंडो होती, परंतु ती आम्ही विंडो काढलेली आहे आणि आता इथे मोठं स्लायडिंग डोर बसवलेलं आहे आणि दोन्ही साईडने ओपन होत असल्यामुळे कधी इकडलं डोर आपण ओपन करून त्या साईडने जाऊ शकतो, कधी या साईडने बाहेर जाऊ शकतो. मेन म्हणजे की आधी आपलं जे डोर होतं म्हणजे गार्डनसाठी ॲक्सेस आपल्याला किचनमधून होता, त्यामुळे आधी किचनमध्ये जावं लागायचं आणि त्यानंतरनं बाहेर जावं लागायचं गार्डनमध्ये. त्यामुळे मग गार्डनमधली माती असेल किंवा मग सतत कोणी स्वयंपाक करत असेल तर त्याला डिस्टर्ब व्हायचं, मुली खेळायच्या, लगबग करायच्या, मग किचनमधील सगळ्यात भांडे असतील किंवा आपलं काही गरम आपण ठेवलेलं असेल तर प्रत्येक वेळेला त्यांना सांगावं लागायचं. परंतु आता तशी काही गरज राहिलेली नाही आहे, कारण की ते आता खूप सारं पळत येतात, बाहेर जातात आणि त्यांना छान मोठं डोर मिळाले. डायनिंग एरियामधली ही जी मोठी ॲक्सेंट वॉल आहे ती आता रिकामी दिसते. तर आम्ही इथे विचार करतोय की खूप छान अशी पेंटिंग मागे लावूयात, म्हणजे जेवण करताना पण आपल्याला छान वाटतं आणि त्याचबरोबर
एकदम ह्या भिंतीला खूप सुंदर असा लुक येईल. तर ती पेंटिंग अजून आमची पेंडिंग आहे. तर आम्ही थोडंसं रिसर्च करून आणि थोडंसं शोधून अजून काय काय बेस्ट ऑप्शन आहे ते बघून त्यानंतर आम्ही या गोष्टी इथे आणून लावणार आहोत. आता मी उभी आहे ती म्हणजे की हार्ट ऑफ द हाऊस, म्हणजे प्रत्येक घरातला जो हृदय असतं त्या ठिकाणी स्वयंपाकघर म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी एक हळवा कोपरा. कारण की तिचं सकाळ सुरुवातच होते त्या अशा ठिकाणापासून ज्याच्यापासून त्याला खूप सारी तिला एनर्जी मिळते आणि तिथे ती छान स्वयंपाक करते आणि ती एनर्जी पास आउट करते आपल्या घरातील सदस्यांना. तर हे किचन बनवण्यासाठी आम्ही दोघांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे. तर आधीचं आपलं जे किचन होतं त्याच्यात समोरच आल्याबरोबर या साईडला आयलंड होता आणि आयलंडमुळं खूप सारा परिसर म्हणजे किचनचा खूप सारा भाग कव्हर होत होता. परंतु आम्हाला तसं नको होतं, यावेळेला थोडं काहीतरी वेगळं पाहिजे. त्यामुळे आम्ही खूप सारे लेआउट आखले. त्याचबरोबर कशाप्रकारे आपल्या किचनचं स्ट्रक्चर असावं त्याच्यावरती खूप सारा आम्ही विचार केला. त्यानंतर आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याबरोबर डिस्कस केलं. त्यांनी पण आम्हाला खूप सारे आयडिया दिल्या की आपण किचनमध्ये काय काय करू शकतो. त्यानुसार मग त्यांच्या थोड्या आयडिया थोड्या आमच्या आयडिया त्यांना आम्ही एकत्र कॉम्बिनेशन करून हे किचन आम्ही बनवलेलं आहे. तर आधीचं आमचं किचन होतं ते एल शेपमध्ये होतं. गॅस या साईडला होता आणि या साईडला आमचं सिंक असं जायचं संपूर्ण. परंतु आताचं जे किचन आहे ते सी शेपमध्ये बनवलेलं आहे, ज्यामुळे आम्हाला मध्ये खूप सारी स्पेस मिळालेली आहे. कलर आम्ही हा चूज केलेला आहे. यामध्ये तुम्हाला 2 कलर दिसतील. ऑफ व्हाईट कलर आहे आणि हा कलर कॉफी कलर बनवू शकतो आपण याला. खाकी कलरमध्ये लाईट खाकी कलर आणि आजकाल ट्रेंडमध्ये हा कलर खूप आहे, त्यामुळे अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन आम्ही केलेलं आहे. तर हे आहे आमच्या इथे आल्याबरोबर फ्रीजर. तर आम्ही या वेळेला फ्रीजर सेपरेट केलेला आहे, म्हणजे की जेव्हा आपल्याला फ्रीजरच्या गोष्टी हव्या आहेत त्यानुसार आपण फक्त फ्रीजर ओपन करू शकतो. थोडं काहीतरी युनिक असावं, त्यामुळे आम्ही अशा प्रकारे फ्रीज आणि फ्रीजर असे 2 विभाग केलेले आहे. तर येथे आल्याबरोबर कारण की फ्रीजर आपण रोज सतत ओपन करत नाही, त्यामुळे त्याला येथे बसवले. त्याचबरोबर हा वरचा कॅबिनेट आहे. यामध्ये आपल्या स्टोरेज आहे, जे आपण अशा प्रकारे जे लागत नाही त्या साऱ्या गोष्टी आपण ठेवू शकतो. त्यामुळे हे इथे एक स्टोरेज केलेलं आहे. येथे आल्यानंतर परत येथे स्टोरेज आहे, ज्यामध्ये खूप सारे आपलं जे किराणा वगैरे असतो तो आपण सहज भरून ठेवू शकतो. आणि इंडियन फॅमिली म्हटलं की खूप सारं स्टोरेज लागतं घरांना, त्यामुळे जितकं स्टोरेज असेल तेवढं आपल्याला कमीच पडतं. त्याचबरोबर आम्ही येथे बॉशचं मायक्रोवेव्ह आणि ओव्हन घेतलेलं आहे आणि ते या येथे अशा प्रकारे बसवलेलं आहे. आपल्याला मायक्रोवेव्ह सतत लागतं, ज्याचा सतत वापर केला जातो, त्यामुळे मायक्रोवेव्हवरती बसवलेलं आहे आणि ओव्हनचा कमी उपयोग केला जातो, त्यामुळे ओव्हन अशा प्रकारे खाली बसवलेलं आहे. त्याचबरोबर खाली ओव्हनसाठी ड्रॉ बनवला. येथे तुम्ही ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह रिलेटेड हे सगळे जे साहित्य आहे ते येथे ठेवू शकता. आणि या ड्रॉवरमध्ये मुलींसाठी खाऊ जो लागतो तो इथे आम्ही भरून ठेवलेला आहे, जेणेकरून त्यात खूप सहज येऊन ओपन करून त्यांना घेता येऊ शकतो आणि ते खाऊ शकतात. येथे आल्यानंतर हा आहे आपला फ्रीज एरिया. फ्रीज येथे बसवायचं कारण की येथे लगेचच आपण स्वयंपाक करताना पटकन हाताशी आपल्याला गोष्टी घेता याव्या. स्वयंपाक करताना बऱ्याचदा होतं की आपण एक गोष्ट विसरलो तर कोथिंबीर घ्या मग परत ओपन करा, त्यामुळे जितकं जवळ असेल तेवढे जवळ आपण फ्रीजचा असलेला हाताशी असलेला आपल्याला गृहिणींना प्रत्येक बरं पडतं. त्यामुळे इथे अशा प्रकारे आम्ही फ्रीज लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात सगळं फक्त फ्रीज रिलेटेड साऱ्या गोष्टी, कारण की दोघंही वर्किंग असेल तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी भाज्या आठवड्याच्या एकत्र आणून ठेवाव्या लागतात, दूध आणून ठेवावं लागतं. बरेचदा कुठे ट्रिपला जाणार असेल तर खूप सारं प्लॅनिंग करून आपण फ्रीजमध्ये ठेवतो. येथे पण खूप सारं कॅबिनेट बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून यामध्ये आपलं सगळं स्टोरेज वगैरे ठेवू शकतो. तर या कप्प्यामध्ये मी सगळं वाळवून ठेवले, आपलं जे इंडियामधून सगळे पापड वगैरे येतात. हा आहे आता माझा स्पेशल कोपरा, कारण की प्रत्येक गृहिणी म्हटलं की तिला इंडियन गृहिणी खास तिला मिक्सर हा हवाच आणि मिक्सर मला असं वरती ठेवायचा नव्हता, त्यामुळे मी अशा प्रकारे हा कप्पा
बनवून घेतलेला आहे, जेणेकरून यामध्ये माझं मिक्सर असेल किंवा बाकी छोट्या छोट्या गोष्टी असतील ते इथे ठेवू शकते. आणि खास इलेक्ट्रिसिटीचं सॉकेट, जेणेकरून मी इथं प्लग इन करून पटकन मिक्सरचं जे वाटण आहे ते करून घेईल. तर हा आहे मेन एरिया जिथे आपल्या घरातलं रोज अन्न शिजतं. तर आता आम्ही अशा प्रकारे इंडक्शन बसून घेतलेलं आहे आणि एकाच वेळी 5 बर्नर चालतात याच्यावरती आणि मस्त स्पीडमध्ये चालतं. तर 9 तुम्ही अशा प्रकारे 9 वरती स्पीड घेऊन जाऊ शकता. आणि याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला अजून फास्ट करायचं असेल तर बूस्ट लावू शकता. आणि चेंज करण्याचं गॅस टू इंडक्शन एक कारण म्हणजे की नेदरलँड्समध्ये 2030 पर्यंत आता गॅस लाईन बंद करत आहेत आणि इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिक कुकला ते जास्त प्राधान्य देत आहेत. आणि मेन कारण म्हणजे की आता आम्ही सोलर पॅनल पण बसवलेले आहे, त्यामुळे आपली स्वतःची इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, त्याच्यावरती आपला स्वयंपाक होऊ शकतो. त्यामुळे आता आम्ही इंडक्शन बसवलेलं आहे. आणि तुम्हाला हे दिसत असेल ह्या टाईल्स आम्ही येथे मागे बसवलेल्या आहेत. आता आपलं भारतीय जेवण म्हटलं की फोडणी दिली, तेल उडतं, तूप उडतं, मसाले उडतात आणि ते सहज क्लीन करता यावे त्यासाठी आम्ही हे अशा प्रकारे पोर्सिलिन टाईल्स बसवलेले आहेत, जेणेकरून त्या छान स्प्रे मारले की स्वच्छ क्लीन होतात. आणि या टाईल्स आम्ही याला अगदी काउंटर टॉपला मॅच होतील अशा प्रकारे छान बसून घेतलेले आहे. ही चिमणी जी आहे ती नो ड्रॉप आहे. बऱ्याचदा आपण किचनमध्ये स्वयंपाक करताना बघतो चिमण्या अशा बाहेर आलेल्या असतात किंवा काही चिमण्या बाहेर ओढाव्या लागतात आणि नंतर त्या चालू होतात. परंतु आम्हाला तशी चिमणी नको होती, पूर्ण हाईटवाली चिमणी हवी होती. त्यामुळे आम्ही ही इटलीवरून खास ऑर्डर केलेली आहे, जी आपल्याला बाहेर बिलकुल दिसत नाही. सुरुवातीला आमच्या किचनमध्ये फक्त खालच्या साईडला खूप सारं स्टोरेज होतं, परंतु आता आम्ही वरती पण स्टोरेज बसून घेतलेलं आहे, जेणेकरून खूप सारं सामान वरती बसतं आणि इझिली ॲक्सेस मिळतो आपल्याला की मसाले असतील किंवा आपल्या ज्या डिश असतील त्या आपण इथे इझिली काढू शकतो अशा प्रकारे आणि ते ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर खाली सुद्धा आम्ही खूप सारं स्टोरेज केलेलं आहे. इथे आता इंडक्शन खाली इथे आमचे असे स्पून ठेवलेले आहेत. अशा प्रकारे हे आम्ही स्टोरेज बनवून घेतलेलं आहे पटकन स्वयंपाक करताना. इथे पण आम्ही डबल ट्रॉली बसवलेली आहे. इथे छोटे मसाले किंवा खाली मोठे मसाले, त्याचसोबत इथे आपलं पीठ असेल किंवा पोळपट, ह्या साऱ्या गोष्टी, डाळी, ह्या साऱ्या गोष्टी इथे हातासरशी आपण घेऊ शकतो. खास मुलींसाठी इथे डिश वगैरे त्या घेऊ शकतात पटकन. तर अशा प्रकारे इझिली त्यांनाही घेता यावेत म्हणून ह्या खाली अशा प्रकारे मी स्टोरेज बनवून घेतलेलं आहे. आणि या साईडला आमचं इथे किचनचं डोर होतं, ते आम्ही रिप्लेस करून आता इथे खिडकी बनवून घेतलेली आहे. आणि अगदी त्याच्यासमोरच येतं टॅप आणि आमचं वॉश बेसिन आम्ही इथे बसून घेतलेलं आहे. जे मावळतीचं ऊन इकडून येतं आणि या साईडला स्वयंपाक केला पटकन की या हाताला आपण सगळे भांडे वगैरे ठेवू शकतो. आणि लगेचच खाली येथे डिशवॉशर आहे, तर इथली लगेच भांडी साळून डिशवॉशरला लावली की ती धुतली जातात. आणि ह्या डोर काढून इथे विंडो बसवली आहे, छान प्रकाशही येतो आणि छान इथून अशा प्रकारे झाडं वगैरे लावले. जेव्हा मुली बाहेर खेळतात तर इथून काम करता करता त्यांच्याकडेही आपल्याला लक्ष देता येतं. आणि इथेच नळ असल्यामुळे इथे मी असे सगळे ग्लासेस आणि कप हे सगळे ठेवलेले आहेत की इथं ग्लास घेतला आणि पाणी घेता येतं. तर इझिली आपल्याला या साऱ्या गोष्टी हाताशी यावेत त्यानुसार मांडणी केलेली आहे किचनची. इथे आम्ही आमचं डिशवॉशर बसवले, त्याचबरोबर येथे आपलं सगळं क्लिनिंगचं साहित्य ठेवलेलं आहे. येथे साऱ्या बास्केट आणि बीन्स आहेत कचऱ्याच्या, त्या अशा प्रकारे तुम्ही कचरा वगैरे वेगवेगळ्या बीनमध्ये टाकून ऑर्गनाईज करू शकता. इथे आल्यानंतर आम्ही हा टेबल मांडलेला आहे, ज्यामध्ये आमचं कॉफी सेक्शन बनवलेलं आहे. इथे कॉफी मशीन ठेवली आहे, एअर फ्रायर ठेवला आहे आणि त्यांच्या हातालाच यावेत म्हणून इथे आम्ही फ्रूट्स वगैरे पण ठेवलेले आहेत. आणि इथे सगळे कॉफी पॉट, सगळं कॉफी रिलेटेड या साऱ्या गोष्टी इथे आम्ही ठेवलेल्या आहेत. इथे कॉफी कप, इथे एक आता आम्हाला पेंटिंग आणून लावायची आहे कॉफी रिलेटेड.